नमस्कार. मी वयमासिक रत्नक्रांती. खरं तर आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या या पॉडकास्टमध्ये चर्चा करत असतो. नुकताच बालदिन होऊन गेला आणि बालदिनानिमित्त तुम्ही रुचक आंग्रेकरची मुलाखत सुद्धा पाहिली आहे. आज आपण पुन्हा एकदा बालदिनानिमित्तच पण थोड्या वेगळ्या विषयावरती आज गप्पा मारणार आहोत. अनेक मुलं घडवणारे, अनेकांना नाट्य, अभिनय याचं प्रशिक्षण देणारे आज आपल्याकडे तरुण गुरु इथे आलेले आहेत. खरं तर वेद अकॅडमी या नावाने तुम्ही सगळेजण त्यांची वेद अकॅडमी प्रशिक्षण संस्था आहे हे जाणताच. तर आजच्या या भागात मी वेद अकॅडमीचे संचालक नाट्य प्रशिक्षक संकेत ओक सर यांचं स्वागत करते. नमस्कार सर. येस. खरे तर आता बालदिन होऊन गेलंय आणि आपलं जसं बोलणं झालं होतं त्यानुसार आज आपण की अनेक वेगवेगळ्या विषयांवरती किंवा जे काही प्रश्न आहेत त्यावर आज आपण गप्पा मारणार आहोत. पण हे सगळं सुरू करण्यापूर्वी मला जरा तुमच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना. म्हणजे तुमचं बालपण कसं होतं, तुमचं किशोरवय कसं होतं? बालपण धमाल होतं. नॉर्मली मस्ती प्रचंड होती, अर्थात जी बऱ्याच बहुतांशी लहानपणी प्रत्येकाची असते. बडबड प्रचंड, अर्थात मस्ती कोणाला हार्मफुल नव्हती, पण दम त्रास देणं वगैरे अशी नव्हती. पण लहानपणी मी अजूनही आहे, पण लहानपणी बराच बडबड्या होतो आणि बोलणं किंवा मैत्री करणं, गप्पा मारणं आणि त्याचे संस्कार कुठल्या तरी घरापासून होतात आपण म्हणतो, तसं झालं होतं. माझी आई ही संगीत विशारद आहे आणि आता ती कीर्तनकार आहे अर्थात. तर त्यामुळे मला गोष्ट सांगणं किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करायला लावणं, मग त्या कथाकथनाच्या असतील, वक्तृत्वाच्या स्पर्धा असतील. टिळकनगर शाळेचा विद्यार्थी त्यामुळे टिळकनगर शाळेमध्ये आम्हाला अशा बऱ्याच कॉम्पिटिशन असायचं, म्हणजे शाळा बरीच सपोर्ट करायची. त्यामुळे त्या सगळ्या स्पर्धांमधनं पार्टिसिपेशन व्हायचं. लेझिम खेळणं असेल, मग एनसीसी असेल. सो हे वेगवेगळे अनुभव आहेत सगळे. पण ते मला आईबाबांनी की ते घे, पण मला माझ्या बाबांनी झाडावर चढायला लहानपणी शिकवलं. ते पण बाबाही उत्तम झाडावर चढायचे आणि मग फळ काढायची किंवा काही. माझा आजोळ गुहागडचं, तर त्यामुळे तिकडे झाडावर चढून जाम काढणं असेल किंवा सीताफळाच्या झाडावरची सीताफळ काढणं असेल, सुपाऱ्या तोडणं असेल, समुद्रावर जायचं, दंका करायचं, मस्ती करायचं. तर या सगळ्या गोष्टी लहानपणी मी अनुभवल्या. एका पॉइंटला फक्त असं झालं होतं की आपण 5वी-6वी नंतर साधारणपणे काही कारणाने असेल किंवा अचानक अभ्यास आणि या सगळ्या गोष्टी थोडा मी इंट्रोवर्ट झालो होतो किंवा कमी बोलणं असं आहे. पण तिथे सुद्धा मला नाटक किंवा थिएटर याने बऱ्यापैकी बाहेर काढलं. अर्थात तेव्हा हे माहिती नव्हतं की त्याला इंट्रोवर्ट म्हणतात किंवा अबोल म्हणतात. पण वेगवेगळ्या स्पर्धांमधनं पार्टिसिपेट केलं होतं. एक नाटक मला किस्सा सांगायला आवडेल की 8वीत असताना मी एक नाटक केलं होतं. लहानपणापासून बरीच केली तशी, पण गणेश उत्सव मंडळ आमच्या इकडचं एक, तर तिथे एका नाटकामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये मी 8वीत होतो, पण मला रोल एका म्हाताऱ्या माणसाचा होता जो धोतर वगैरे नेसून येतो. तो 3 मुलींचा बाप आहे आणि तो त्या मुलींच्या मागे लागलेल्या 2 मुलांबरोबर भांडणाला येतो, असं ते एक नाटकलं बसवलं. आणि त्याच्यामध्ये त्या मुलांची भांडताना नेमकं माझं धोतर एका तिकडे डंबेल्स त्या मुलांच्या जिम मध्ये ते काम करतायत असं दाखवलंय. तर त्या डंबेल्स मध्ये माझं धोतर अडकलं आणि ते थोडं निघालं. पण स्टील ते घेऊन पुन्हा नाटक पुढे कंटिन्यू करणं, असे बरेच अनुभव लहानपण म्हणा किंवा त्याच्यानंतर या नाटकामध्ये मिळाले आणि त्यामध्ये मजा खूप यायची. सो तो एक कॉन्फिडन्स जो बिल्ड होणं असतं तो कुठेतरी तिथे झाला. आणि मग पुढे कॉलेजमध्ये सुद्धा एकांकिका स्पर्धा असतील किंवा अशा अनेक कॉम्पिटिशन्स मधनं पार्टिसिपेट करून एकूण सांगायचं झालं तर सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे अनुभव. ते नुसतं फोकसली नाटकच आहे किंवा हे असं नाही. तसं मी म्हटलं की एनसीसी मध्ये पार्टिसिपेट करणं असेल, भटकणं असेल, हे सगळे अनुभव लहानपणी जे गरजेचं असतं आणि असं सगळं म्हणजे खेळणं किंवा अशा सगळ्या गोष्टी करणं, स्टेज फिअरिंग मुळे आपलं त्याच काळामध्ये निघून जाणं खूप गरजेचं असतं. तर आपण पुढे जाऊन खूप सोपं जातं. बरं, मग तेव्हापासून तुम्ही नाटक म्हणजे करताय, छोट्या छोट्या नाटुकल्या करताय, एकांकिका तुम्ही केल्या. मग त्याच वेळी ठरवलं का की करिअर म्हणून पण मला पुढे इथेच याच क्षेत्रात जायचं आहे किंवा असं प्रशिक्षक म्हणून काम करायचंय? नाही, बेसिकली पहिल्यांदा असं वाटलं मी कॉलेजमध्ये असताना शिरीष लाटकर यांची एक एकांकिका होती लास्ट स्ट्रोक नावाची. तर एफवायला मी असताना की INT कॉम्पिटिशन माहिती असेल तुम्हाला, बरीच फेमस. तर त्या स्पर्धेसाठी आम्ही पार्टिसिपेट केलं होतं कॉलेजकडे आणि त्याच्यामध्ये मी एक आधी तो हिरो असतो आणि मग विलन असा एक लव्ह ट्रायंगल असतो, अशी एक एकांकिका होती जी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका.
आणि अल्फा महाकरंड तेव्हा जी मेची महाकरंड तर गडकरी रंगायतन मध्ये प्रयोग होता. खचाखच गडकरी रंगायतन भरलं होतं, जो एकांकिकेचा माहोल असतो. आणि तेव्हा आमचा सीन झाल्यानंतर ज्या टाळ्या वाजल्या किंवा आमची एकांकिका संपल्यानंतर मला माझेच जे काही मित्रमैत्रिणी होते किंवा बाकीचे अनोळखी होते अनेक जण भेटायला आले आणि त्यांनी की तुझं काम खूप छान झालं, मस्त केलंस तू वगैरे. कुठेतरी मला असं वाटतं त्या टाळ्या वाजल्यानंतर किंवा जी दाद मिळाली भेटायला आल्यानंतर असं झालं की अरे आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि हे करिअर वगैरे या गोष्टी अर्थात पुढे नंतर आल्या, पण हे करायला मला आनंद मिळेल, हे करायला मला आवडेल. आणि हा विचार तिथे कुठेतरी बघता झाला. आणि बाकी काय तुम्ही म्हणाल करिअर म्हणजे करिअर म्हणजे ठरवलं का त्यामुळे मग की आता मला इकडेच करिअर करायचंय असं ठरवलं? ऍक्टिंग किंवा डिरेक्शन हे त्याच्यानंतर मग एकांकिका स्पर्धांमध्ये करत होतो. तेव्हा एक मला चिमणी पाखरा नावाची सह्याद्रीची सिरियल पण मिळाली टी वायनंतर. पण नाट्य प्रशिक्षक म्हणून जर तुम्ही म्हणाल तर 12वीच्या सुट्टीमध्ये म्हणजे पहिल्या एकांकिकेच्या आधी प्रसाद गोखले म्हणून माझा मामा तेव्हा शिबिर घ्यायचा. श्रीकला संस्था म्हणून डोंबिवलीची संस्था आहे, तर तिकडे बालनाट्य शिबिर घ्यायचा. तर त्याला मी असिस्ट करायला म्हणून म्हटलं मी येऊ का तुला. संजीव वडावकर आणि प्रसाद गोखले दोघे येता नाही आहेत, पण तेव्हा ते शिबिर कंडक्ट करायचे आणि तिथे मी त्याला असिस्ट करायला जाईल. दीपाली काळे म्हणून बाई आहेत त्या मॅनेज करायचं असेल. आणि असिस्ट करणं म्हणजे काय, तर जेव्हा त्या बालनाट्यासाठी पालक चौकशीला यायचे त्या एन्क्वायरी काउंटरवर बसून त्यांना माहिती फॉर्म मिळून देणं, शिबिर चालू झाल्यानंतर अगदी चहा आणण्यापासून ते सगळी तिकडचं समजा काही असेल तर साफ पटकन करणं किंवा नाटक बसवणं, कधी कधी मुलांबरोबर गप्पा मारणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, तर या सगळ्याचा पाया कुठेतरी तिथे बघता होत गेला. आणि असं झालं की एक 2-3 वर्ष मी असिस्ट केलं आणि माझं टीवाय झाल्यानंतर 1 वर्ष प्रसाद मामाला जमत नव्हतं वर्कशॉप कंडक्ट करायला. दर एप्रिलमध्ये ते शिबिर होतं, अजूनही होत आहे. गेली 41 वर्ष सलग ते शिबिर कंडक्ट होतं. आणि त्या वर्षी काळीबाई त्या ज्या मेन आहेत त्या म्हणाल्या की अरे असं असं आहे तर प्रसाद यावेळी घेत नाहीये. आणि नेमका मी तेव्हा बहिशालचा थिएटर डिप्लोमा केला होता. त्या म्हणाल्या की तुला जमेल का, तू कंडक्ट करशील का. म्हटलं हो मी प्रयत्न करेन, कारण मला माहिती आहे 3 वर्ष सगळ्याच गोष्टींचा अनुभव मी घेतला होता. आणि त्यावर्षी म्हटलं ठीक आहे आपण प्रयत्न करूया. आणि मी ज्या वर्षी म्हटलं त्यावर्षी नेमकी 120 मुलं आली होती शिबिराला. आणि एवढी मुलं हँडल करणं किंवा अर्थात मी माझ्याबरोबर माझा सुमेध म्हणून मित्र बाकी टीम सगळेजण होतो, पण ते इतकं सुंदर शिबिर झालं. आणि त्या शिबिराच्या समारोपाला सुलेखा तळवळकर अस्मिता चित्र, तर त्यांनी ते सगळं फॉर्मॅट पाहायला, आमची बालनाट्य पाहिली आणि त्यांनी मला तिकडे त्या म्हणाल्या की तू अस्मिता चित्रासाठी शिकवशील. म्हटलं चालेल मला आवडेल. मी तेव्हा भेटायला गेलो. अर्थात वॉक इन किंवा इंटरव्ह्यू असा काही फॉर्मॅट नव्हता या फील्डमध्ये किंवा हे फील्ड म्हणूनही तितकं माहिती नव्हतं. पण त्यांना भेटायला गेल्यानंतर मग मी माझा बहिशालचं ट्रेनिंग झालं होतं याचं थिएटर आर्टचं. सो तिकडे पार्ल्याचं वर्कशॉप पहिले मी अस्मिता चित्राचं घेतलं. आणि तोपर्यंतही नक्की नव्हतं की नाट्य प्रशिक्षण म्हणून करिअर किंवा असं काही नव्हतं. तिथे माझी भेट झाली स्मिता तळवळकर यांच्या बरोबर. आणि मी नाटक जेव्हा माझं चालू होतं नाटक बसवणं तिथे, तर स्मिता त्यांची सवय होती की त्या तालीम किंवा असं चालू असेल तर मागे येऊन शांतपणे बसायच्या आणि बघत बसायच्या आणि काही डिस्टर्बन्स नाही किंवा काही बोलायचं पण नाही. आणि तेव्हा ते चालू असताना त्यांनी पाहिलं आणि नंतर मला म्हणाला की संकेत तू खूप छान शिकवतोस. ट्रेनिंग देणं ही कला सगळ्यांकडेच नसते. म्हणजे काही जण ऍक्टर असतात, काही डिरेक्टर असतात, पण नाट्य प्रशिक्षण हे खूप डिफिकल्ट आहे आणि तो गुण खिशामध्ये आहे, सो तो डेव्हलप कर. आणि कुठेतरी तो एक पॉइंट असा होता की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाने सांगणं, मुलामध्ये शिकवणं हे पॅशन होत गेलं. आणि तिथून पुढे मग थिएटर आर्टमध्ये मी मास्टर केलं. त्याच्यानंतर बाकी बरेच नाही, सुहास जोशी जे आहे त्यांच्या इकडे वर्कशॉप घेतलं होतं. पुरुषोत्तम मेढ्यांकडे एक वर्कशॉप कंडक्ट केलं. आणि मग पुढे जाऊन 2011 साली मेड ऍक्टिंग अकॅडमीसाठी ठरवून की आपण आता ट्रेनर म्हणून आपण काम करूया. पण दरवेळी मी बरेचदा असं म्हणतो की तुमचं करिअर हे तुम्हाला सिलेक्ट करतं.
तर त्या याने मला कुठेतरी या करिअरने सिलेक्ट सिरियस केलं. नक्की. हो, कारण तसं तुम्हाला एक 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 वाट सापडत गेली आणि तुम्ही त्याच्यावरून पुढे तुम्हाला अंदाज आला की मी हे करू शकतो. वेद अकॅडमी ही जी तुम्ही सुरू केली, मग अभिनय क्षेत्रातील अनेक मुलंही घडवता आणि तुम्ही मोठ्याही घडवता. कशी असते हो ही प्रोसेस? म्हणजे तुमच्याकडे यायचं तर मुलांनी काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि काय मिळतं त्यांना वेदमध्ये प्रवेश घेऊन? बेसिकली काय नाही, आमच्याकडे यायचं तर कोरीपाटी लिहून मुलं आली तर ती जास्त छान असतात, त्यांना छान घडवता येतं, पण त्या पद्धतीने संस्कार करता येतात. आणि ऍज अ ऍक्टर म्हणून आपण घडवतो म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की वेद ऍक्टिंग अकॅडमीमध्ये किंवा वेदमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व छान पॉलिश केलं जातं. आपला मूळ उद्देश हाच आहे की नाटक आणि कॅमेरा यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास. कारण एक अभिनेता म्हटल्यानंतर तो ऑलराऊंडर असणं अपेक्षित आहे. आता आम्ही थिएटरला असताना आम्हाला सगळं ट्रेनिंग दिलं गेलं 2 वर्षात. मी वामन केंद्रांकडे मी शिकलो, तर आम्हाला त्याच्यामध्ये लावणी शिकवली गेली. अगदी साडी नेसून लावणी पण करायला आम्हाला लावली, किंवा दीपाली बिचारे होत्या त्यांनी सालसा शिकवला होता. तर सगळ्याचं ट्रेनिंग आम्हाला मिळतं आणि त्याचा उपयोग बाहेर खूप होतो. सो तुमचं व्यक्तिमत्व छान डेव्हलप होतं. आणि लहान मुलांच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर माझे बरेच मित्र जे इंडस्ट्रीमध्ये काम करतायत किंवा डिरेक्टर म्हणून आहे, तर बरेचदा असं होतं की मला त्यांच्याकडनं फोन येतो, म्हणजे बाहेर मला पालकही म्हणतात की तुमची मुलं तशी कमर्शियली बाहेर काम करतात, तुमच्याचकडची मुलं चांगले रोल त्यांना. तर मला त्याचा अभिमान पण आहे. पण जेव्हा मला हे मित्र फोन करतात किंवा कास्टिंग डिरेक्टर कॉल करतात, तर त्यांचं म्हणणं असतं की संकेत, तुझ्याकडची मुलं किंवा वेदमधली मुलं खूप छान उच्चार आहेत त्यांचे, उत्तम बोलतात, किंवा त्यांचा प्रेझेन्स चांगला आहे, त्यांचा कॉन्फिडन्स चांगला आहे. आणि हे सगळं होतं ते आपल्या इकडच्या ट्रेनिंगमुळे. आपण कुठेही हे सांगत नाही की तुम्ही आमच्याकडे आल्यावर मुलांना कमर्शियली काम मिळेल किंवा तुम्हाला आम्ही काम देऊ. उलट आपण सांगतो आम्ही ट्रेनिंग उत्तम देऊ. काम हे तुम्ही अनुभव म्हणून करा, आत्तापासून करिअर म्हणून पाहिलं नाही तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये मग उच्चार असतील, डिक्शन असेल, किंवा माइंडिंग आहे, एक्सप्रेशन्स आहे, बॉडी मुवमेंट आहे, मग अभिनयाचे प्रकार, नवरस, या सगळ्या गोष्टी आहेत. स्टेजवर उभं कसं राहायचं, पासून स्टेजवर बोलायचं कसं. अगदीच काय, आम्ही सुंदर ती दुसरी दुनिया नावाचं आम्ही नाटक केलं होतं, ज्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तर ते नाटक किंवा आपल्या बालनाट्य जे असतं त्याच्यामध्ये लाईट्स आणि म्युझिक हे सुद्धा आपले स्टुडंट करतात. सो त्यांना सगळं नॉलेज असावं, जेणेकरून उद्या काहीही त्यांना दिलं, अगदी पुढे इव्हेंट मॅनेज करायला जरी दिला तरी सुद्धा ते उत्तम पद्धतीने मॅनेज करता यायला. मी मस्करीत असं म्हणतो की नाट्य प्रशिक्षण का गरजेचं आहे, मोठ्यांना पण शिकवायला जातं तेव्हा, की वर्गामध्ये उत्तर शिक्षकांनी विचारल्यानंतर, टीचरनी काहीतरी विचारल्यावर कॉन्फिडेंटली हात वरती करण्यापासून ते लग्न होण्यापर्यंत किंवा पुढे इंटरव्ह्यू किंवा या सगळ्यासाठी तुम्हाला छान बोलता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि हे सगळं वेदमध्ये सिलेबस घेऊन आपण वर्कआउट करतो. आणि मग ऑडिशन वगैरे त्याची तयारी आपण करून घेतो. पण तो अनुभव म्हणून घ्या असं आपलं सांगणं असतं. आत्तापासून मुलांना याच्यामध्ये करिअर करायचं आहे, मग त्याच्यासाठी मागे लागणं, मग त्यांना प्रेशराईज करणं की नाही तुला हे जमलंच पाहिजे, त्यातनं आनंद मिळेपर्यंत मुलांना काम करू दे, त्यांना एक अनुभव मिळाला पास. हे एका वयानंतर मुलं त्यांचं करिअर ठरवणार, त्यामुळे आतापासून आपण प्रेशराईज करून काही. थोडक्यात व्यक्तिमत्व विकास सध्याच्या काळात खूप गरजेचं आहे. म्हणजे चहू बहुअंगाने ती घडली पाहिजेत मुलं, आणि त्या वयातले ते संस्कार पुढे त्यांना छान मार्ग दाखवते. बरं, ही मुलं तुमच्याकडे येतात, वेगवेगळ्या स्वभावाची असतात. ही मुलं तुम्हाला म्हणजे त्यांना ट्रेनिंग देताना काय देऊन जातात असं वाटतं? खूप नकळतपणे तुम्हाला काही शिकवतात असं वाटतं का? अशी अनुभूती तुम्हाला आली आहे का? बरीच येते. मुलामध्ये लहान मुलांबरोबर काम करणं ही खूप मस्त गोष्ट आहे. कारण तुम्ही त्यांना जितकी एनर्जी देता त्याच्यात डबल ते तुम्हाला परत देतात. आणि जर तुम्ही एनर्जी नाही दिली, म्हणजे लहान मुलं तुम्हाला तुम्ही किती पाण्यात हे दाखवतात. म्हणजे आपल्याकडे बरेच सेलिब्रिटी सेशन साठी वगैरे पण बरेच आहे. तर आता काही विक्रमपणे जे मला नंतर की आहे, आम्ही आलो त्यांच्याशी बोलताना एक सेलिब्रिटी म्हणून, पण नंतर आम्ही कधी त्यांच्यात मिक्सअप झालो हे आम्हाला कळलं नाही, आम्ही लहान होऊन गेलो. तर तुमच्यातलं बालपण टिकवायला ही मुलं मदत करतात. आणि हे खूप
मुलांकडनं मिळतं. मग तो कॉन्फिडन्स असेल, ती एनर्जी असेल, सगळ्यात जास्त आनंद मिळतो आणि ते महत्वाचं वाटतं. आणि मग आता या क्षेत्रात समजा आता सध्या फोकस ऑन करिअरच असतो बालपणापासून, पालकांचा पण असतो आणि तसंच मुलांना घडवलं जातं. पण मग जर या क्षेत्रात यायचं आहे आपल्याला, तर असे काही वेगवेगळे पैलू आपल्यामध्ये आहे ते स्वतः पडताळून पाहून मग यावं लागतं, की जसं तुम्ही म्हटलं की मला काहीच ह्याचं माहिती नाही, की तो माहिती नाही, तरी पण मला जायचंय, तरी चालतं आलं तरी? मी असं सांगेन की म्हणजे अर्थात माझ्या एक्सपिरियन्सने की या फील्डमध्ये यायचंय किंवा अभिनेता व्हायचंय म्हणून आपण ट्रेनिंग घेऊयात किंवा म्हणून आपण काहीतरी उत्तम वर्कशॉपला येऊ किंवा काही याच्यामध्ये येऊयात, हा विचार ठेवून येणं चुकीचं वाटतं मला पर्सनली. एक आनंद घ्यायला आणि एक नवीन गोष्ट शिकायला, जसं आता लहान असताना मुलं चित्रकला शिकतात, कुठली एक कला त्यांना यावी आणि ती कला आनंद मिळवण्यासाठी असावी. पुढे करिअर म्हणून करायचं की नाही हे अर्थात मुलं ठरवतील किंवा पुढे त्यांना मिळणारं सक्सेस त्यांना ते, आणि मुलं आजकालची खूप हुशार आहेत. सो मला असं वाटतं की तो फोकस न ठेवता मुलांनी जे मी म्हटलं की वेदमध्ये आपण मुलांना सगळं ट्रेनिंग देतो. इव्हन त्यांना मुलामध्ये वाचन संस्कार असतील किंवा उच्चार असतील, काही मंत्र आपण त्यांना शिकवतो. सो त्यांचा व्यक्तिमत्व विकास हाच टार्गेट ठेवला देतो मी. आणि जर त्यांना काम मिळत असेल तर मी असं पालकांना सुद्धा मला सांगायला आवडेल की त्यांनी जोपर्यंत तुम्हाला आणि मुलांना आनंद मिळतोय, तुम्हाला छान वाटतंय, तोपर्यंत तुम्ही काम कंटिन्यू करा, पण त्यांना फोर्स करू नका की आम्हाला आतापासून करिअर म्हणून करायचंय, काम करायचंय. कारण त्यांचं बालपण आहे, त्यांना सगळे अनुभव घेऊ दे. एका पॉइंट नंतर करिअर आपल्याला एका कॉम्पिटिशन मध्ये, एका रेस मध्ये सगळ्यांना. हाच तुम्ही जो आता मुद्दा म्हटलात की बालपण आहे ते जगू दिलं पाहिजे, यालाच जोडून मी पुढे प्रश्न विचारते की ही जे माध्यम आता सोशल मीडिया म्हणा किंवा फील्ड मध्ये मुलांचं येणं, हे सगळं वाढत चाललंय. आपण बघतो की बाल कलाकार खूप आहेत, पण तुम्हाला एक गुरु म्हणून असं वाटतंय की मुलांचं बालपण हरवत चाललंय का या माध्यमांमुळे सगळ्या? बेसिकली बऱ्यापैकी हरवत चाललंय, फॅक्ट आहे. आता तुम्ही जसं म्हणालात की मुलं जी कमर्शियली काम करतात, तर ह्याला दोन बाजू आहेत. म्हणजे आता तू मला सांगा की मध्ये मध्ये 3 स्टुडंट होते, मैथिली पटवर्धन, पालार आणि स्वानंद, किंवा खारी बिस्किट मधली खारी, ही पण आपल्याकडची आहे. यशोदा मध्ये तिन्ही बालकला आपल्याकडचं आहे. सो वेग मधनं जितके जण बाहेर ज्यांनी काम केलंय, दोन अनुभव सोडता बाकी सगळे प्रोडक्शन हाऊस आणि सगळी टीम इतकी छान आहे की, आणि हे सगळे सिनियर कलाकार आहेत. चिन्मय मांडलेकर असेल किंवा यशोदा मधले सगळे जण असतील, जे मुलांचं लिटरली मुलांबरोबर ते त्यांना अभ्यास करायला वेळ द्यायचे, ते त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळायचे. सो हे अनुभव म्हणजे त्यांना कुठे वेगळी वागणूक नाही दिली जायची, त्यांचं बालपण तिथे जपलं जायचं. पण काही प्रोडक्शन हाऊस किंवा काही ठिकाणी असे आहेत किंवा आता कमर्शियल जे आपण मगाशी बोलणं झालं की मुलांचं पेज वर्कआउट करणं, त्याच्यासाठी वेबसाईट करणं, मुलांचं फोटोशूट करणं. तर मला असं वाटतं फोटोशूट, काही फोटो काढावे, पण प्रचंड पैसा खर्च करून एक मुलांचं वय असं असतं की त्यांचे चेहरे बदलत असतात. सो 1 वर्ष फोटो काढले तर पुढच्या वर्षी मुलगा वेगळा दिसेल. सो तुम्हाला आवड आहे म्हणून तुम्ही काढा. कमर्शियलायझेशन एवढं आत्तापासून करावं असं वाटत नाही. आणि माझ्याकडे बरेच पालक मला विचारतात, म्हणजे बालपणाच्या प्रश्नावर मला सांगायला आवडेल की माझ्याकडे येतात की दादा किंवा सर, हा ना खूप मस्ती करतो, खूप चंचल आहे, तर आम्ही काय करू? मग त्याने जरा मॅच्युरिटीच नाहीये, मॅच्युरिटी वागलं पाहिजे का नाही. त्याच्यावर मी म्हणतो काय गरज आहे, तो लहान आहे ना, त्याला आत्ताच मस्ती नाही करणार तर कधी करणार? मग 50-60 तो झाल्यानंतर आपण बरेच जण 40-50 नंतर मग हाफपॅन्ट घालून फिरतात, मग लहान असल्यासारखं वागतात. तर त्याच्या म्हणजे ज्या वयामध्ये जे करणं गरजेचं आहे, तर त्याला चंचल असू देत ना, कशाला. त्यांची एनर्जी असते, ती एनर्जी योग्य पद्धतीत वर्कआउट होऊ दे. नाहीतर बरीच मुलं अबोल होतात. वेदमध्ये आपण ना IPH चे काही ट्रेनर आहेत, काही काउन्सिलर आहेत, तर त्यांचं पण सेशन ठेवतो मुलांसाठी. आणि की लहान मुलं ओपन व्हावी याच्यासाठी. मुलं इतकी बोलतात, मग कळतं की खरंच यांचं बालपण जपण्याची गरज आहे. आणि
ते जास्त पालक किंवा अर्थात बाकी समाजही जबाबदार आहे, पण ते जपू शकतो. म्हणजे त्यांना आहे ते त्याच वेळेला एन्जॉय करू द्या, असं कुठेतरी आपलं एकंदरीत आपणही IPS सोबत अनेक कार्यक्रम करतो, मुलांसाठीचेच असतात. आणि आम्हालाही तेव्हा असं बरेचदा जाणवतं की कुठेतरी ह्या मुलांचं म्हणजे आपल्या आता जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की लहानपणी तुम्ही सगळ्या प्रकारची धमाल केली, पण तशी धमाल किंवा तशी मस्ती नाही दिसत आजकाल. बरं, आपल्या वयमचं जे मासिक आहे ही आपली एक वाचन चळवळ आहे जी मुलांसाठी आहे. म्हणजे साधारण 4थी ते 10वी पर्यंतचं वयोगट आहे जे वयमचं मासिक वाचतं. तुम्ही आता शिबिरं घेता, अनेक म्हणजे प्रशिक्षण देता. मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की वाचन महत्वाचं आहे. काय रोल निभवतं हो वाचन ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं वाचन हे सगळ्यात पहिला प्राथमिक आणि महत्वाचा वाचनाचा रोल आहे. कारण वाचल्यानंतर जे इमॅजिनेशन तुमचं वाटतं, तुम्ही नाटक किंवा या करिअरमध्ये म्हणा किंवा कुठलंही एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा वाचता, ती पोएममधल्याच काही अंक मीही वाचले होते, तर ते असेल किंवा कुठलंही की तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वाढवता किंवा त्यातनं तुम्हाला जे मिळतं तुम्ही तुमचं एक पिक्चरायझेशन तयार करता. आणि जे खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण हॅरी पॉटर हा बेबी बघितला, तर ज्यांनी पुस्तक वाचलंय त्यांना तितका मूवी आवडलाय असं नाही. हे मूवी पण छान आहे, पुस्तकही अप्रतिम आहे, नो डाऊट. पण पुस्तक वाचल्यानंतर ते आपल्याला खूप वेगळ्या अँगलने दिशा दाखवतं. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा आपण मुलांना लायब्ररी असेल किंवा तुम्ही वाचा, आणि अर्थात बरेचदा मोठ्यांनी वाचा हेही आपण सांगतो. त्याच्यामुळे शब्द आणि तुमचे उच्चार, ते शब्द डोक्यामध्ये बसून ते कुठे वापरायचे ही गोष्ट असते. आणि अर्थात त्यामुळे वाचन हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा भाग आहे. जर तुम्हाला हेच नाही कुठलंही करिअर किंवा स्वतःचं समृद्ध करायचं असेल आयुष्य सुद्धा, तर वाचनाशिवाय पर्याय नाही. बरं, सध्या सोशल मीडियाचं युग आहे आणि सोशल मीडियामुळे एकंदरीत हळूहळू वाचलं कमी जात आहे असे आरोप केले जात आहेत. आणि एकंदरीतच सोशल मीडियाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भांडवल सोडलेलं आहे. प्रत्येकाच्या हातात असतो सोशल मीडिया. एकंदरीत काय परिणाम ह्याचा होतो असं तुम्हाला वाटतं की त्यामुळे मुलांचं वागणं, मेंदू आणि मत यावर काय परिणाम होतो असं वाटतं का? बेसिकली आमच्याकडे येणारे बरेच जण त्यांचा मूळ उद्देश हा असतो की आमचा मुलगा मोबाईलमध्ये खूप असतो किंवा गेम्स आणि याच्यामध्ये असतो, तर त्यामुळे ते काहीतरी करा तुम्ही. म्हणूनच मी प्रश्न विचारला, कारण जनरली बाहेर क्लासला पाठवणं, क्लास खास नाही म्हणजे ऍक्टिव्हिटी रिलेटेड त्यांना ब्रदर मैदानावर खेळू देत किंवा, आणि अर्थात हे सगळेच जण बोलतात आम्ही आता एक नवीन नाटक वेदचं येत आहे लवकरच, त्या अर्थाने त्याच्यामध्ये हा मुद्दाही आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की त्यांना कुठली तरी कला जी त्यांना आवडे, मग नाटक असं नाही, चित्रकला असेल किंवा डान्स असेल, त्यांची आवड बघून त्यांना एंगेज करा. आणि या सोशल मीडियामुळे बरेच जण, म्हणजे आमच्याकडेच येणारं एक उदाहरण असं आहे की तो मुलगा बोलताना युट्यूबच्या लँग्वेज मध्येच बोलतो, मराठी पण तो बोलताना कंटिन्युअस हिंदी बोलतो आणि ते टिपिकल ते जे टोन असतो युट्यूब किंवा तोच बोलतो. आणि मग त्याच्या आईबाबांशी बोलल्यानंतर की नाही ते आईबाबांची काही कारणं असतात अर्थात, पण मला असं होतं की त्यानंतर जेव्हा नाटकामध्ये त्याने काम केलं आणि मग त्याने मराठी आणि हे म्हणायला असेपर्यंत पिंच्या नाटकात आम्ही त्याला घेतलं होतं, आणि त्याच्यानंतर त्याचं मराठी सुधारलं की मग छान बोलायला लागला, तेव्हा काही आम्हाला सांगायला आले की खरंच याचा बराच फरक पडला. सो मला असं वाटतं सोशल मीडिया काय किंवा गुगल काय हे सगळं इन्फॉर्मेशन देतं, पण ती योग्य पद्धतीने कुठे वापरायची, कशी वापरायची याचा कंट्रोल हा आपल्याकडे असायला. आणि मुलांना नाही वापरला, आम्ही आमच्याकडे बरेच प्रयोग करून बघतो. मुलांना आम्ही ऍक्टिव्हिटी देतो, म्हणजे मोबाईलला वाईटच म्हटलं पाहिजे असं नाही, तर आम्ही मुलांना मोबाईलवर तुम्ही शॉर्ट फिल्म करू शकता. म्हणजे ती शॉर्ट फिल्म विदाऊट एडिटिंग, म्हणजे आपण कॅमेरा ऑन करायचा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कॅमेरा ऑन केल्यावर एखादी गोष्ट आम्ही त्यांना सांगतो, त्यांच्याकडे खेळणी असतात, ती घेऊन तुम्ही गोष्ट करा, मागून तुमचा आवाज द्या आणि पॉज करा, दुसरा हँडल केला की परत प्ले करा, म्हणजे रेकॉर्डिंग ऑन करा. तर अशा काही सोप्या ट्रिक्स सांगून त्याच माध्यमाचा उपयोग चांगल्यासाठी, तर त्यामुळे असे काही पर्याय वर्कआउट केले तर डेफिनेटली त्याचा उपयोग कमी होईल. पण आता ती गरज आहे, कारण सोशल मीडियाचे किंवा याचे प्रॉब्लेम्स म्हणजे मुलं पेशन्स जो असतो
जसं रेल छोटं असतं त्याच्यापुढे बघू शकत नाही, हो. तसा आजकाल तो वेळ कमी होत चालला. नक्की नक्कीच. आणि हे जाणवत आहे आपल्याला बरेचदा. आता तुमच्याकडे साधारणतः कितव्या वर्षी मूल ऍडमिशन घेऊ शकतं? आपल्याकडे वयोगट 5 ते 15 आहे. ते 5 वर्ष पूर्ण लागतात. त्याच्यापेक्षा कमी बरेच जण विचारतात, पण आपण नाही घेत. कारण ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि काही थिअरीच्या गोष्टी असतात त्या साधारणतः 5 वर्षापासून सुरुवात, आणि बाकी 15 ते पुढे 50 हा भाग वयोगट असतो. लहान मुलांच्या बाबतीत 5 ते 15 वयोगट आपला असतो. बरं, ही जी जनरेशन आहे ना, आता ती तुमच्याकडे जो वयोगट येतो तो 5 ते 15चा आहे, आणि याच्यात पुढचा जो आहे तो काय, म्हणजे जेनझी पण तुमच्याकडे बऱ्यापैकी येतात. ही स्मार्ट असतात मुलं जनरली आजच्या ह्याच्यात. त्यांना अनेक गोष्टी माहिती असतात ज्या आपल्याला पण कधी कधी माहिती नसतात, अशा गोष्टी त्यांना माहिती असतात. तर ह्या ज्या मुलांची एकंदरीत या अशा मुलांशी डील करणं, म्हणजे त्यांना समजावून सांगणं किंवा त्यांचा जो स्मार्टनेस आहे तो तसाच ठेवून कुठेतरी ती झालर त्यांना लागली मला सगळं येतची ती कमी करणं, मग हे सगळं तुमच्या क्लासमध्ये तुम्ही मॅनेज कसं काय करता? आणि एकंदरीतच या जनरेशनला किंवा यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे कसं मॅनेज करावं हे सगळं? बापरे, बेसिकली जेनजी आता मोठे झाले. जनरेशन अल्फा आता आहे. सो त्यांच्याबरोबर पण आम्ही काम करतो, आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की त्यांच्या समोर येताना जितकी नवीन जनरेशन येईल ती ऍडव्हान्स आहे, आणि अर्थात हे पुढे होत राहणार. हे आपल्या वेळी पण होतं, आपल्या आधीचंही असेच म्हणायचं की मुलं हुशार आहेत किंवा हे. पण इतकं सांगेन की मुलांमध्ये आत्ता एनर्जी प्रचंड आहे, आणि जी कायम राहणार आहे. म्हणजे आत्ताची मुलं अशी नाही, ही पुढे सुद्धा. सो त्या एनर्जीला योग्य वाट मोकळी करून द्या. ती एनर्जी कंट्रोल करायला जाऊ नका. म्हणजे त्यांनी दुसऱ्याचा मुलगा कसा तो छान प्रेझेंटेबल आहे, मॅच्युअर्ड बोलतोय आणि हे असं म्हणून, जे मी मगाशी सांगितलं की त्यांचं बालपण आहे ते जिवंत ठेवण्याचं काम हे अर्थात पालकांचं आणि सगळ्याच मोठ्यांचं आहे. म्हणजे आमच्याकडे मी असेल किंवा बाकी कोणीही आमची टीम असेल तर मुलं आम्हाला ताई किंवा दादा म्हणतात, जे ताई दादा सगळे असतात. त्यामुळे मुलं आमच्याबरोबर पटकन कनेक्ट होतात. आम्ही मुलांबरोबरच खाली बसून डबा जेव्हा त्यांचा चालू असतो तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारतो, किंवा त्यांच्याबरोबर कधी कधी डान्स करतो. त्यांच्या बरोबर होऊन आम्ही ती एनर्जी, अर्थात त्यामुळे आम्हालाही एनर्जी मिळते. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, माझ्याकडे बरेच पालक किंवा बरेच लोक हे बघितल्यानंतर एखादं सेशन मला म्हणतात की सर आम्ही प्लीज सेशनला येऊ का असेच, आणि ज्याच्यामध्ये अनेक हायली प्रोफेशनल लोक आहेत की जे त्यांच्या फील्डमध्ये आहेत, पण आम्हाला हा आनंद घ्यायचा आहे. मग जर त्यांना हा मिळत असेल तर मुलांना किती मिळत असेल. सो त्यामुळे मी पॅरेंट्सना किंवा सगळ्यांना पण इतकंच सांगेन की मुलांना सगळे अनुभव घेऊ देत. मग त्यांना झाडावर चढता आलं पाहिजे. त्यांना बाकी स्विमिंग आणि हे सगळं आहेच, पण ते स्विमिंग पूलपेक्षा कुठेतरी नदी, समुद्र अर्थात सेफ, त्यांना ते छान पोहता आलं पाहिजे. त्यांना मस्ती करू देत. त्याने एक ओरडा खाऊ देत. हा खूप मस्ती करतो, ही कंप्लेंट नाहीये. म्हणजे जीवाला त्रास होईल किंवा हे असं नाही, किंवा कोणाला त्रास देतील असं नाही, पण त्यांची मस्ती अपेक्षित आहे. जर त्याने आत्ता मस्ती नाही केली तर पुढे जाऊन मस्ती करतील ती वेगळी असेल. त्यामुळे त्या वयाला मुलांना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या सगळ्या करू दे. बाकी काहीच कशाचीच गरज नाही. जी एनर्जी त्या योग्य पद्धतीने वर्क करत. बरोबर, अगदीच. म्हणजे ही जी मुलं आहेत यांना सध्याच्या काळात आपल्याला एक फोकस ठेवून, आपलाही फोकस ठेवून त्यांचा फोकस ढळू न देता घडवणं ही आपल्यासाठी एक टास्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या काळी तुम्ही बालदिन कसा साजरा करत होता तो? आमच्याकडे होतो का आताही कसा करता, आणि तुमच्या बालपणी पण? कारण आपल्या वेळी एवढं शाळेमध्ये बालदिन वगैरे फार कमी, म्हणजे भाषण वगैरे व्हायची, पण आता जरा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण बघतोय म्हणून विचार. आमच्याकडे आधी म्हणजे शाळेमध्ये वगैरे काही गोष्ट सांगणं किंवा काही कॉम्पिटिशन्स आणि या असायच्या, चित्रकला स्पर्धा असायची. पण आमच्याकडे आता 15 तारखेला बालदिनाच्या दुसऱ्या दिवशी आमचा माग रंगोत्सव म्हणून एक नाटकाचाच प्रयोग आहे. तर आता त्यामुळे आमच्या सगळ्या रिहर्सल चालू आहे. 1 डिसेंबरला आमचं नवीन नाटक ओपन होत आहे, जत्रा नावाचं. तर त्यामुळे सध्या आम्ही बालदिन हा नाटक करून सेलिब्रेट करतात, आणि आमचा रोज बालदिन चालू आहे तालमीला. कारण तालमीला मुलं ज्या एनर्जीमध्ये असतात त्यामुळे आम्ही मजा मस्ती त्यांच्याबरोबर करतो. इव्हन मस्करीत मी म्हणतो की आत्ताच्या माझ्या लुकवरनं बालदिन मी वेगळ्या सेलिब्रेट करतो. सो त्यामुळे, आणि ही ऍक्शन आहे आमची आल्यानंतर. सो आम्ही लहान होतो मुलांबरोबर, आणि सध्या आमचा रोज बालदिन तालमीमुळे चालू असतो.
खूप छान. म्हणजे खरंच तुम्ही सुद्धा तुमच्यातलं अजून ते बालपण त्या मुलांसोबत जपल्यामुळे ना एवढं छान त्यांना प्रशिक्षण देऊ शकताय किंवा त्यांच्यामध्ये समरस होऊन तुम्ही त्यांना शिकवताय सगळं. आज खरंच तुम्ही इथे आलात, आमच्याशी छान तुमचे विचार शेअर केले. तुमच्या वेदबद्दल आम्हालाही कळलं. म्हणजे आमच्याही या मुलांना कळेल, पुढे-पाठी त्यांना यायचं असेल तर ते नक्की येतील तुमच्याकडे. सो खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक यू सो मच. थँक्यू सो मच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या YouTubeवरती कमेंट करून तुम्ही जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल आमचं चॅनल तर जरूर सबस्क्राईब करा. वयम मासिकाचे सभासद नसाल तर लवकरात लवकर वयम मासिकाचे सभासद सुद्धा व्हा. सो थँक्यू सो मच. पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावर. बाय बाय.